आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी आहेत। भाजपमध्ये जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला। पवारांच्याही मनामध्ये भाजप आहेच, रवी राणा यांचं वक्तव्य। पवारांनी 2 वेळा चूक केली, पण अमरावतीकरांना भोगावं लागतंय। मोठ्या लोकांनी एवढी मोठी चूक करू नये, बच्चू कडूंचा शरद पवार यांच्यावर निशाणा। आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा। सांगलीमधून विशाल पाटील यांची बंडखोरी कायम। अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। सांगलीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही। सांगलीचा आवाज लोकसभेला पोहोचवणार। सांगलीमध्ये फक्त 2 उमेदवार। माझी लढाई दंडुकेशाही विरोधात, विशाल पाटलांचा निर्धार। विशाल पाटलांसंदर्भातला निर्णय हायकमांड घेणार। शिस्तपालन समितीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेऊ शकत नाही, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया।